नमस्कार मित्र हो. RGDNच्या गाव गप्पा या कार्यक्रमामध्ये मी सचिन मोरले आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. भावनांचा डाव आहे, काळजाला घाव आहे, एकदा आलो नि रमलो, मन मिळावू गाव आहे, मन मिळावू गाव आहे. आपलं चांदसवाठोडा हे गाव कलेसाठी खूप प्रसिद्ध. मित्र होय, या गावाने खूप कलाकारांना जन्म दिला. त्यातलीच एक कला म्हणजे खडी गंमत, पोवाडा किंवा दंडार किंवा दुय्यम तमाशा. अशाच एक कलेचा वारसा घेऊन चालणारे एक कलाकार, त्यांच्याशी आज इथे आपण गप्पा करणार आहोत. स्वागत करूया त्यांचं. शाहीर महादेवरावजी नेवारे. नमस्कार. नमस्कार मित्र हो, खडी गंमत किंवा दुय्यम तमाशा याला प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे नाव आहे. विदर्भाच्या पूर्व भागात गेलं, जसं भंडारा, गोंदिया या भागामध्ये याला खडी गंमत म्हटलं जातं. आपल्या भागामध्ये याला दंडार, तमाशा या नावाने प्रसिद्ध होतं. ही जी कला आहे ही काळानुरूप थोडी बदलत गेली, यात चेंज येत गेले आणि यातले कलाकार सुद्धा खूप कमी होत गेले. जी जुनी कला होती ती आता तशी राहिलेली नाही. जी जुनी कला होती ती कशी होती, त्यांचे अनुभव काय होते, नेमका हा प्रकार कसा होता, ही कला कशी होती, या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. या आपल्या चांदसवाठोडा गावातील या मातीतील कलाकार शाहीर महादेवरावजी नेवारे. आमच्या या नव्या पिढीला खडी गंमत किंवा तमाशा म्हणजे काय हेच अजूनपर्यंत माहिती नाही. या धकाधकीच्या जीवनामध्ये हे जुना प्रकार काय होता हे आजपर्यंत आमच्या नवीन पिढीला माहीत नाही. तर ही खडी गंमत म्हणजे नेमकी काय होतं, तर याबद्दल आम्हाला थोडं सांगाल. तर मी महादेवराव नेवारे शाहिरी जुन्या काळातले असून मी समाज प्रबोधन या विषयावर चर्चा करत आहे. याबद्दल धन्यवाद, नम्र विनंती सादर करीत आहे. तर खडी गंमत म्हणजे काय, दुय्यम तमाशा म्हणजे काय, पहिल्या जगामध्ये आणि पहिल्या लोकांमध्ये फार अडाणपणा होती. अनारपणा असून सन्या त्याला समजत नव्हतो. ना टी व्ही होत्या, ना मोबाईल होते, ना सिनेमा होता. सिनेमा म्हणजे ठिकठिकाणी होता. फक्त रेडिओ स्टँडिस्टर असे केंद्रावरून या माध्यमातून मी आमच्या गावातील शाहीर लोक बरेचसे होऊन गेले. त्याचे तमाशे पाहता पाहता मी त्याच्यानंतर शिकल्याच्या नंतर मी परिवर्तन केलं. परिवर्तन करून सन्या मी माझ्या तमाशाला सुरुवात केली. 1975 सालापासून मी कार्यक्रम केले आणि समाज प्रबोधन म्हणून सन्या हा कार्यक्रम राबविला. तर लोकांनी पटत गेला आणि त्यानंतर बदल पडत आला. आणि तमाशा म्हणजे काय की दुय्यम तमाशा म्हटलं म्हणजे दोन शाहिराची गंमत होत असे. एक स्टेजवर गंमत होत असल्याच्या नंतर शास्त्रोक्त पद्धतीने गंमत चालत होती. आता त्या गमतीला यावेळची पिढी म्हणजे भाव देत नाही, कारण की त्याला शास्त्र समजत नाही आणि त्याचा आधार समजत नाही. आता का पाहिजे ते आता आजच्याच पिढीला माहीत आहे, पण त्याच्यातून समाज प्रबोधन करण्यासाठी हा विषय घेतला पाहिजे अशी माझी विनंती आहे. तर कार्यक्रम म्हणजे काय, आम्ही 2 वर्ष माझे शिक्षण म्हणजे तमाशा शिकण्यासाठीच गेले. म्हणजे रिहर्सल, आता रिहर्सल म्हणते, पहिले तालीम म्हणत होते. आणि ते रिहर्सल तालीम करण्याकरता 2 वर्ष लागले. 2 वर्षांनंतर मी स्टेजवर कार्यक्रम सुरुवात केले. तर बरेचसे कार्यक्रम माझ्या हाताने झाले आहे आणि मी या गावाचं नाव खोवलं उंचाईवर चढवलं आहे. आजही मला म्हणतात बाहेर गावामध्ये महादेव शाहीर कमजोर नाही आहे. तर बरेचशा चांगल्या लोकांसोबत माझे दुय्यमचे कार्यक्रम झाले. आणि कार्यक्रम म्हणजे कसा काय, समाज प्रबोधन. दुय्यम तमाशा म्हटलं म्हणजे दुय्यम म्हणजे दोन शाहिराची म्हणजे झगडा, म्हणजे कटाप आणि प्रश्न आणि उत्तर एकामेकाला द्यायचे. जर त्याने प्रश्नाचे उत्तर नाही दिलं तर तो हारला समजा. असा कार्यक्रम चालत आला. तर आता असे गाव आहे की मी जास्त करून MP मध्ये चालत होतो
आणि एम पीमध्ये बरेचसे कार्यक्रम झाले. 1985 सालापर्यंत मी कार्यक्रम करत होतो आणि त्यानंतर मी कार्यक्रम बंद केले. कारण का माझे सवंगडी फेटायला गेले, काही मयत झाले, काही आहे. मग घडी राहिल्यानंतर मी एकटा राहिलो, मी कार्यक्रम करू नाही शकलो. तर मग कार्यक्रम म्हणजे काय, तर दुय्यम तमाशा म्हणजे स्टेज होत होता. आम्हाला कॉन्ट्रॅक्ट देत होते, लोक बोलवत होते, आदर सत्कार करत होते. आणि ते म्हणजे काय, मग स्टेजवर गेल्यानंतर आम्ही पहिले स्टेजच्या पाया लागायचं, म्हणजे नमस्कार करायचा. नमस्कार केल्यानंतर गणवंदना करायची. गणवंदना झाल्यानंतर गवळण म्हणायची. गवळण झाल्यानंतर मग शाहिरीला सुरुवात व्हायची. हा जो आपल्या गप्पा सुरू आहे, तुम्ही आता जसे बोललात की गणाने सुरुवात करायचो आहे, आपली ही सुरुवात झाली आहे, तर एखादा गणाने आपण सुरुवात करूया का? आता गणाला सुरुवात कशी करायची, आम्ही त्यानंतर अगरबत्ती लावायची, स्टेजला नमस्कार करायचा आणि गणाला सुरुवात अशी करायची. पहिले नाम लेता माता सरस्वती के, दुजे नाम लेता श्री गणेश गणपती के, तीजे नाम लेता महादेव पार्वती के, चौथे नाम लेता अपने माता और पिता के, पाचवे नाम लेता अपने गुरु उस्ताद के. गणा रे माझ्या गणा, सृष्टीच्या गणा, आज येऊ दे काही करुणा, या गणापासून झाली सृष्टी रंचना. मग त्यानंतर काय म्हणायचं, गण गौरीच्या कुवरा, आले विघ्न दूर करा, तुला नेमतो परमेश्वरा, तू कैवारी भक्ताचा हो, यहा धीर धीर हो दीदी. गण नचले रंगणी, केव्हा हसले गंगनी, कोणती चिंता तुझ्या मनी, वर्षाव पळण फुलाचा हो, या धीरे धीरे हो दीदी. त्यानंतर केशर कस्तुरी लल्लाटी, हाती सिंदुराची उटी, श्वास भीर चंदनाचा हो, हो धीरे धीरे हो दीदी. त्यानंतर तर्ज पलटायची. तर्ज अशी पलटायची की गणेशमय दास तुम्हारा, हो हटा दे विघ्न हमारा, गणेशमय दास तुम्हारा, हटा दे विघ्न हमारा. शिवजी का लड़का गण कहता जी कोई, शंकर जी के शादी में पूजा कैसी हो रही, सब शास्त्र का लेता सहारा, हो हटा दे विघ्न हमारा, गणेश में दास तुम्हारा, हटा दे विघ्न हमारा. इथून आमचा गण संपन्न होत होता. खूप छान, खूप छान. म्हणजे असं म्हणावं की सुरुवात करताना देवाला प्रार्थना केली जायची की आमच्या कार्यक्रमाला रंगभूमीला प्रसन्न व्हावं आणि आमची कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने पार पडावा. हा जो प्रकार आहे तमाशा दंडार, तुमची सुरुवात नेमकी कशी झाली, म्हणजे इकडे वळण्याचं तुम्हाला कसं सुचलं, तुमची सुरुवात कुठून झाली? हा, तर मी पहिला 4था वर्ग शाळेत शिकत होतो. त्यावेळी लोकांचे कार्यक्रम पाहायला जात होतो. कार्यक्रम पाहता पाहता माझं लक्ष त्याच्यात घुसलं, म्हणजे हा कार्यक्रम आपण शाहीर बनलो पाहिजे आणि आपण हा तमाशाचा कार्यक्रम सुरुवात केला पाहिजे. यासाठी मग मी शाळा सोडली. शाळा सोडल्यानंतर मग ढोरं चारत असताना मी लोकांचे तमाशा पाहून त्याचे गीत लिहून आणत होतो आणि ते ढोराच्या मागं पाठ करत होतो. आणि पाठ करता 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 मग सोंगडी जमवले. सोंगडी जमून सन्या तालीम सुरुवात केली आणि तालीम सुरुवात केली. मी परफेक्ट झालो. त्यानंतर मग गुरु केला आणि गुरु केल्याच्या नंतर पुन्हा दुय्यमच्या तमाशाला सुरुवात झाली. माझा पहिला कार्यक्रम मूलतः शामराव ड्रायव्हर नाक्यावर झालेला होता. तर तिथून माझी सुरुवात झाली आणि मग सुरुवात झाली.
तुम्ही गुरुचं नाव घेतलं हा. की मी गुरु केला, हा. ते कोणत्याही कलेमध्ये गुरुचं स्थान खूप महत्वाचं असतं. हा. तर तुमचा गुरु कोण होता? अरे गुरु विना मार्ग नाही बाबा. बरोबर. माझा गुरु जयराम कुटीराम, वस्ताद कुटीराम, आणि त्यांची शाखा सुभान म्हणून होती. सुभान. हा. या कलेमध्ये कलगी, तुरा आणि सुभान हा. हे असले नाव आम्ही ऐकलेले आहेत, हा. पण हे नक्की यांचा अर्थ काय होतो? अर्थ काय होतो म्हणजे कलंगी म्हणजे स्त्री, कलगी म्हणजे स्त्री, आणि तुरा म्हणजे पुरुष, आणि तिसरा सुभान म्हणते ह्या दोन्ही माणसाशी भांडण करू शकते. ही तिसरी शाखा सुभानवाल्याने काढली. सुभान म्हणजे तो मुसलमान. सुभान म्हणजे मुसलमान. हा. अच्छा. आणि जेव्हा शाहिरी करायचे तेव्हा तुम्ही कोणती शाहिरी करायची? मी सुभानची करत होतो. सुभानची शाहिरी. हा. अच्छा. आणि हे कलगी आणि तुरा यांची शाहिरी कशी असायची? यांची शायरी अशी असायची की कलगी तुऱ्याचं भांडण चालायचं म्हणजे स्त्री आणि पुरुषाचं. स्त्री आणि पुरुषाचं भांडण चालताना म्हणजे स्त्री आणि पुरुष म्हणजे दोघांचं भांडण असतं, कोण जास्त भरते कोण कमी भरते. आणि हे वैयक्तिक दोन माणसं म्हणजे चांगले मुद्देशीर आहे. कलगी आणि स्त्री दोनच आहे, आणि जगामध्ये जाती दोनच आहे, स्त्री आणि पुरुष, बरोबर. बाकी जाती नाही आहे बरोबर. असं मला वाटते. तर त्याच्यात गाणं कसं म्हणायचं आता ते म्हणजे ज्ञानी ज्ञानी शाने म्हणविता कीर्ती तुमची मोठी, म्हणून शाहिरा दावत आलो तुमच्या आमच्या झाल्या भेटी. नित भारतीवर सिटे मारता बनून गोष्ट खोटी, नित भारतीवर सिटे मारता बनून गोष्ट खोटी. यशोदेचा तुरा कळविला बांधून लंगोटी, कर तू याची पूजा दैवाला घासून गारगुटी. घरोघरी भीक मागते हातामध्ये घेऊन नारोवाटी. 333 कोटी देवांगणावर 7 कलंगीचा, आधी माय म्हणून तिला तुम्ही का बायको म्हणता. शोभला मांगाच्या घरी कलंगी देवता. याचं मला उत्तर सांगा तुम्ही की देव म्हणजे स्त्री म्हणजे लक्ष्मी, आणि तुरा म्हणजे कलंगी म्हणजे लक्ष्मी, आणि तुरा म्हणजे श्रीकृष्ण या विष्णुदेव, असा त्याचा अर्थ आहे. कलगी आणि तुरा हे थोडे रिसर्चमधून जाताना त्या रिसर्चमध्ये सांगितलं जातं की कलगी आणि तुरा यांचं जे भांडण या कलेमध्ये सांगितलं जायचं, जे दोन फळ म्हटलं जायचे त्या फळामध्ये जे भांडण व्हायचं कलगी आणि तुरा यांचं, तर रिसर्चमध्ये असं सांगितलं जातं की आदिशंकर की आदि पार्वती, म्हणजे आदि स्त्री की आदि पुरुष याचं भांडण चालायचं. हे कलगी आणि तुरा याचं भांडण असायचं यामध्ये. म्हणजे ही कला एक शास्त्र होती, जसं सांगितलं यांनी की याच्यामध्ये शास्त्र व्हायचं. आदिमाई शक्ती कलंगी माई तुरेकू कैचा शिवशंकर गोसाई, म्हणजे या शास्त्रातून आहे. आणि जाती मी सांगितल्या दोनच आहे, स्त्री आणि पुरुष. निर्माता स्त्री आणि पुरुष पासूनच आहे, आणि भांडण म्हणजे दोघांचंच आहे. या जगामध्ये आजही भांडण चालू असेल तर दोघांचंच चालू आहे. आणि त्यावर मग नवरा बायकोचा झगडा काढायचा आणि ते भांडण दाखवायचं, म्हणजे समाज प्रबोधन केलं जातं, असं आहे ते. जसं तुम्ही शास्त्राबद्दल बोललात की यात शास्त्र सांगितलं जायचं. एक फळामधला एक शाहीर दुसऱ्या शाहिराला प्रश्न विचारत होता, तर हे प्रश्न कसे असायचे याबद्दल थोडं सांगा. तर ते आम्ही त्यावेळेला गाण्यात विचारत होतो. मग गाण्यात असं विचारत होतो, शाहिराचा चंग कर कळला, मेळ गडगडला, प्रसंगी आज पडला सभेत गाण्याचा. तुम्ही शाहीर दिसता गुरुज्ञानी, पाहणार बानी, आज सभेला या धीरे धीरे हो दीदी. हा पहिलं चरण झाला. मग दुसऱ्या म्हणाचा तो डॅन्सर आहे, त्याला म्हणायचा आम्ही, बाई तू पुणे शहराची गाणारी,
गाणे कवाल्या करणारी, गमती दुय्यमच्या घेणारी. माझ्या प्रश्नाचं देशील उत्तर, नाही जर दिलं तर नेईन तुला घरी ग, नेईन तुला घरी हो दिरे हे दिदी. मग ते म्हणते, दादा पहिले माझ्या प्रश्नाचे द्यावे उत्तर, मग बनल तुमची राणी, मग घेऊन जा तुम्ही आपल्या घरी. मग ते तो काय म्हणते, शाहीर बाई तू प्रश्न माझ्यावर कर, देईन तुला उत्तर. मग ते काय म्हणते, प्रश्न करते, साऱ्या पक्षाची बोली बोलणारी, साऱ्या पक्षाची बोली बोलणारी होय ते कोणती नारी, कोणती नारी, कोणती नारी. हा त्या बाईचा प्रश्न झाला. मग तो काय प्रश्नाचं उत्तर देते, साऱ्या पक्षाची बोली बोलणारी, साऱ्या पक्षाची बोली बोलणारी होय ते नियावंती ग नारी. तुझा प्रश्न झाला की नाही सांग ओ बाई, सभेच्या ठाई ग, सभेच्या ठाई हो धीर धीर हो दिदी. मग हा झाला प्रश्नाचा उत्तर तिच्या बाईचा. मग ते काय म्हणते, माझ्या प्रश्नाचे दिले उत्तर, तसे 2-4 प्रश्न करा माझ्यावर, त्या प्रश्नाचे उत्तर देईन कोणी शाहीर येऊन टेजवर. म्हणजे तो प्रश्न शाहिराकडे जाते. मग तो प्रश्न करते शाहीर. आता मी एक साधा प्रश्न सांगतो. साधा प्रश्न म्हणजे, ओम सोम ब्रह्मध्वनी तयापासून सांगण्यानी, तयापासून कोण झाले त्याने कितीक रंग केले, रंगाचे नाव सांगून देई नाही तर आपल्या गुरुची शरण जाई. हा झाला प्रश्न. मग ते काय म्हणते, बाई दादा तुम्ही प्रश्न कसा हा केला, 1000 लोकात हा समाज झाला. दादा तुम्ही प्रश्न कसा हा केला, 1000 लोकात हा समाज झाला. बदला मी सारी, आता मी बदला मी ले बेतो, शाहीर भाऊ तुमच्या संग येतो जी. म्हणजे आता हा जो प्रश्न केला तर तो दुसरा शाहीर स्टेज येऊन आपल्याला उत्तर देईन, दुसरा शाहीर त्याचं उत्तर दे. हा अशी याला म्हणतात दुय्यम. जर समजा कटाबी गाणं जर म्हणत असलं तर मग आता असे काहीच कटाबी गाणे आहे की चांगली आहे, नरम आहे, शास्त्रोक्त पद्धत नाही आहे. पटलं की नाही. मग आता एक शास्त्रोक्त पद्धत गाणं सांगतो तुम्हाला. आकाश तारे हे चंद्र चांदण्या, प्रकाश पडला सुंदर, सूर्यासमोर बत्ती ठेवली, प्रकाश नाही तिळभर. इंद्रासमोर भूत पळाले, धावत आले शंकर, शंकराने रे तप मांडले, वर्ष भरले 100. भूताची झाली लढाई न सुंदर दिसला एक मोर, तुम्ही धावता पकडा ना याला, केस नाही याच्या मिशीवर. तुझ्या जीवाच्या करून गतीन कवडी वळण मी नाकात, चोरासारखा भाकर कासीन राशी नामच्या धाकात. डुबल्या संगे कुस्ती खेळता पहिलवान होईल का कधी, लुगडं चोळी कुंकू लावून बांगड्या भरून घे हातामध्ये. हा बाळाची उंच मऊज जात यामची नारळाची, कठोर दिसते उरून पुरते नया घोडी व पाण्याची. तर मित्र हो, हा जो प्रकार होता, तर यात जसे यांनी सांगितलं की प्रश्न विचार, एका शाहिराकडून प्रश्न विचारले जायचे, दुसऱ्या शाहिराकडून उत्तर दिलं जायचं, शास्त्रोक्त शाहिरी व्हायची. तर यामध्ये फक्त कला असून चालत नव्हती, तर कला आणि ज्ञान या दोन्हीचा संगम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. या कलेमध्ये तुम्ही जेव्हा शाहिरी करत होते, तर शाहीर म्हटलं म्हणजे पोवाडा हा प्रकार पण शाहिराशी खूप निगडीत आहे. तर जेव्हा तुम्ही शाहिरी करायचे त्यावेळेला पोवाडा पण म्हणायचे का? हा पोवाडा म्हणायचं ना. एखादा पोवाडा सादर कराल?
हा करतो पण पूर्णपणे आठवत नाही, शॉर्टकट मध्ये सांगतो एक दोन कड. चालेल चालेल. हिंदुस्थानचा दिव्य प्रकाश, हिंदुस्थानचा दिव्य प्रकाश, गांधीजी निघून गेले स्वर्गास, आता तरी पाळा त्यांच्या वचनास, वंदावे त्याला. पापी नतू गोडशाने घेतला प्राण, म्हणून हिंदुस्थान दुःखी भाऊ झाला. ह्या धीर धीर हो दिदी. राष्ट्राचे प्रेम यंतरी, राष्ट्राचे प्रेम यंतरी, देह झिजविला चंदना परी, म्हणून कीर्ती वाढली सारी गांधी महात्माची. श्रवण करा कथेचा सार, काठेवाडीचा होय रायनार, जात गुजराती फार हुशार, शांती सभा जोत सुरव्याची. या धीर धीर हो दिदी. मोहनदास गांधीचे नाव, करमचंद पित्याचे नाव, करमचंद पित्याचे नाव, शांती स्वभाव खादना वीर्याची. ह्या धीर धीर हो दिदी. मोहनदास करमचंद म्हणे गांधीला, तुझ्या लग्नाचा ठाट जमविला. करमचंद म्हणे गांधीला, तुझ्या लग्नाचा ठाट जमविला. गोष्ट हर्षाची, गोष्ट हर्षाची. 14 वयात लग्नाची घाई, आली सुनबाईन रखमाबाईन, विठ्ठलाची हो विठ्ठलाची धीर हो दिदी. जसं तुम्ही अगोदर बोलला की एक शाहीर दुसऱ्या शाहिराला प्रश्न विचारायचा, हा प्रत्येकाचा फड वेगवेगळा असायचा. बरोबर. एक सुरुवातीला एक शाहीर स्टेजवर यायचा, हं, तो कार्यक्रम करायचा, हं, तो दुसऱ्या शाहिराला प्रश्न विचारत होता, हा, त्याच्यावर तो गाणे सोडत होता. म्हणजे एक झगडा असल्यासारखा तो झगडा चालायचा, शास्त्रोक्त पद्धत. हा, तर याचं स्वरूप समजण्यासाठी मी एखादं गाणं तुम्हाला सांगितलं हं. तर त्यावर तुम्ही कसं रिस्पॉन्स, त्यावेळेला कसा रिस्पॉन्स देत होते? म्हणजे मी एक शाहीर कन्सिडर केला हं. आणि तुम्ही एक शाहीर, बरोबर. मी एक शाहीर म्हणून हा. एक गाणं सादर केलं, तर त्यावर तुम्ही कसं उत्तर देत होते? तर ते थोडं आपण सादर करू शकलो तर ही कला समजण्याला फार थोडं हा. हातभार लागेल. ते म्हणजे तर एखादा शाहीर म्हणून मी एखादं गाणं तुम्हाला सांगतो हा. आणि त्यावर तुम्ही कसं उत्तर द्यायचे हा. ते थोडं आम्हाला सांगाल. चलो इनको आखरी का मौका एक देते, शास्त्र पुराणों का सवाल पूछ लेते, हं, इसलिए कभी कभी मैं कहता ऑल राइट, फिर फाइट मारता हूँ, दुश्मन को कर दूं टाइट, ऐसी फाइट मारता, दुश्मन को कर दूं टाइट, ऐसी फाइट मारता. बरोबर. एखादं हे बाहेर ऐकलेलं गाणं आहे, हं, हं. तुम्ही शाहीर म्हणून याच्यावर कसं उत्तर त्याच्यावर दिलं? करायचं मी गरुड शेर म्हणायचा पहिले. गरुड गाते मेंढूक रोते, खेकडा पुराण वाचे. गरुड गाते मेंढूक रोते, खेकडा पुराण वाचे. गिदाड़ की लंबी चोच तो मुर्गी करते बाते. कुत्ते ने तो शेर पकड़ लिया, तळशा काय कुणाचे. मग आता याच्यावर शास्त्रोक्त पद्धतीनं असं गाणं म्हणायचं. हो विदर्भाचे शाहीर तुम्ही, राष्ट्रभूमीत गाजले, राष्ट्रभूमीत गाजले. कळली तुमची पोकळ भक्ती, आता 12 वाजले. धीर सो गंभीर उतार सो बावळा, नरकावर ते टपते जसा हा धूम कावळा. फुकट शिंगार करू नको, दैव तुझे झोपले. देतो तुझी कुचल पट्टी, आता 12 वाजले. देतो तुझी कुचल पट्टी, आता 12 वाजले. आता इथून एंड करा. मग त्याला मग सांगायची नरदेई. न या एक शाहिरा तुला सांगतो उत्तम नरदेई, मायाचा पसारा जगामध्ये हो आपलं कोणी नाही ग. या धीर धीर ह दिदी. बहीण म्हणे आजपासून संपली साडी चोळी, माये म्हणे माझा हत्ती लुटला से बाई. याचा अर्थ काय म्हणजे काय? अरे बहीण म्हणे म्हणजे मायबाप मेल्याच्या नंतर बहिणीला कोणी विचारत नाही, ना भाऊ विचारत ना भाऊजही विचारत. म्हणून ते काय म्हणते, बहीण म्हणजे आजपासून संपली साडी चोळी. मग पुढं काय म्हणते, अन मेला मेला म्हणू रडू लागल्या सर्व आई बाई.
आणि एक दिवस याला ठेवा ना कोणी म्हणत नाही, धीरे धीरे हो दीदी. नया शायरा तुला सांगतो उत्तम नरदेई, मायाचा पसारा जगामध्ये आपलं कोणी नाही. आपलं ह्या जगामध्ये कोणीच नाही आहे. आपण जर मयत झालो म्हणजे कोण राहते, कोणीच नाही राहत. म्हणून मातीच्या मडक्याची शायरा नको करू भलाई, थोडशा झटक्यानं दादा ते फुटून जाईन, धीरे धीरे हो दीदी. मातीचं मडकं आहे आपला आत्मादेही. हे आत्म्यावरचं गाणं, आत्मा देहावरचं गाणं आहे. अशा प्रकारे ते दुय्यमचा तमाशा होत होता. म्हणजे दोन शाहिराची लढत होत होती. मग आता मी हे जे गाणं म्हटलं तर याच्यावर त्यानं समोरल्या शाहिरानं गाणं द्यायचं असं चालत होतं. मग ते तर त्यामध्ये हार जितीचा प्रश्न मग ते पब्लिकच करत होते, कोण जितलं कोण नाही जितलं. भाऊ खूप छान, खूप छान. मला असं म्हणावंसं वाटतं की शब्द वाकू लागले, अर्थ झुकू लागले. आपल्या गप्पांना या खूप रंग येत जातोय. एखादा की खूप आणीबाणीचा प्रसंग आलेला असावा, त्यावेळेस थोडं आठवणी असतील, त्या आठवणींना थोडा उजाळा द्या. आणीबाणीचा उषा म्हणजे आता हे तकदीर विषय आता असं आहे का माणसाच्या तकदीरामध्ये जेवढं असलं तेवढं घडून येत आहे. आता जसं काही मी चांदसला राहत असताना मला वाठोळ्यात यावं लागलं. वाठोळ्यात मी स्थायिक असताना सारं खूप काही जमलं. आता तो म्हणजे असा क्षण आला आणि बाकीचे असे क्षण काही येऊन चालले गेले तर ते माझ्या आठवणीत नाही आहे. आता खूप म्हणजे 65 वर्षाची वय झाली आहे. म्हणजे असं आहे ते. आता त्यानंतर विसरला आपण सगळं काही. आणि माझे जे ग्रंथ पुस्तकं होते हे मी म्हणजे 91च्या पुरामध्ये वाद चालले गेले. माझं घर वाहिलं आणि सगळं चाललं गेलं. पण त्यापासून मला अभ्यासही नाही आहे आता. तर तुम्ही 1975 पासून शाहिरी केली म्हणून सांगितलं. हा, खूप हा जो काळ होता खूप जुना काळ, त्यावेळेस पासून तुम्ही शाहिरी केली. हा, हा, तर या शाहिरीमधून समाज प्रबोधन चालायचं. हा. समाजातील जे कुप्रथा आहे, जे वाईट गोष्टी आहे, त्याला बोट ठेवायचं. अशा गोष्टी या कलेमधून चालायचं, म्हणजे समाज प्रबोधन पण तुम्ही करायचे. तर त्या समाज प्रबोधनावर एखादं गाणं आम्हाला सांगाल का? वा वा, काहून सांगायचं नाही. आता जसे की आपल्या घरामध्ये 2 भाऊ राहते आणि 2 भावाचं पटत नाही. पहिले पटत होतं, त्याचे लग्न झाल्याच्या नंतर मग त्याचं घर विध्वस्त व्हायला लागते. त्याच्यावर ते गाणं आहे. तर ते एक भाऊ राहते मोठा, तो सोंगाड्या करत असते. तर तो मग पाटील पांड्यात राहते. मग मला नागपूरला जायचं, मला हैदराबादला जायचं आहे असं तो म्हणायचा. आणि तो म्हणजे कास्तकारी लहान भाव पाहायची. लहान भावानं पाहिल्याच्या नंतर की मग तो तिकडून आल्यानंतर याची पत्नी याला शिकवते का तो तुमचा भाऊ हिंडत राहते आणि तुम्ही एकटे भाऊ कामं करत राहता, याच्याविषयी तुम्ही अलग अलग करून टाका. तर मग तो तिकडून गावावरून आल्याच्या नंतर हा लहान भाऊ त्याला म्हणते, तुझं न माझं याजवरी पटलं, आता नाही पटणार, करून दे न दादा माझा वेगळा रे संसार. तो का म्हणते मग, अरे बाबा सगळं तुझ्याच हातचं असून सन्या तू कशाला वेगळं करतं, ते जमत नाही म्हणते, मला वेगळं पाहिजे. म्हणजे त्याची बायको त्याला शिकवते का तू वेगळं कर. म्हणून तो बायकोच्या मतानं ऐकल्यानं त्याच्या 2 भावाची फूट पडल्या जाते. कशाला करतं बाळा तू रे वेगळा संसार, दे तू रे बाळा तुझ्या रे हाती कारभार. सगळं घेऊन घे म्हणते पण वेगळं नको करू. पण तरी हा मानत नाही. म्हणून ठीक आहे म्हणते, भाऊ तू नाही म्हणत तर घे. मग आपल्या जो 10 एकर शेती आहे म्हणते, शेती आहे तर पूर्ण शेती त्या मोठ्या भावाला म्हणते तू घेऊन घे, पण धुरे मला देऊन दे म्हणते. विहीर आहे, विहीर तू घेऊन घे, पण पाणी देत नाही म्हणते तुले. गाय आहे, हे दुभत तू गाय घेऊन घे, दुभत मला देऊन दे म्हणते. मग असं काही असताना
तू गाय धुवायला जाते तर ह्या होते मा गायला हात नको दूध नको धुवू म्हणते. तुला गाय दिली ना दूध धुवायचं नाही. वावरात जाते तर वावरात तुझ्या मा धुळ्यावर पाय द्यायचा नाही. तू चालला जाय म्हणते वावरात, पण धुळ्यावर पाय द्यायचा नाही. असं ते भांडण होत असे. तर तुम्ही बोलता बोलता सोंगाड्या हा शब्द वापरला. तर सोंगाड्या यूट्यूबवर वगैरे थोडं पाहताना आता पण गडचिरोली, चंद्रपूर या साईडने ही कला थोडीफार जिवंत आहे. तर ते बघताना सोंगाड्या वगैरे हा शब्द ऐकण्यातून किंवा थोडा हा प्रकार पाहण्यातून जेव्हा गेला त्यावेळेला जेव्हा आम्ही पाहिलं हा सोंगाड्या म्हणजे प्रकार कसा होता. हा म्हणजे नकल्या. आता सोंगाड्या आता म्हणतात सोंगाड्या, पहिले त्याला नकल्या म्हणते, नक्कलकारजी. म्हणजेच तो कोणतंही काही काम करायचं पार्ट घ्यायचं असलं तर तो नकल्या घ्यायचा. आणि हे नक्कलकार म्हणून सगळ्या तो प्रसिद्ध म्हणजे कामच करायचा की लोक हसवणे, हे करणे किंवा कोणत्या पद्धतीनं बोलायचं आहे बो, हे त्या नक्कलकारजीचं काम होतं. म्हणजे असं म्हणावं एक प्रकारे की हा वेगवेगळे रूप घेऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं. आणि वेगवेगळे रूप घेऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आणि सामाजिक प्रश्न जे होते त्या सामाजिक प्रश्नांना त्या स्टेजवर मूर्त रूप द्यायचे. आणि मूर्त रूप देऊन हे भांडण कसे व्हायचे, कुठून व्हायचे यांना वाचा फोडणारं एक कला जी म्हटलं जायची, एक कला म्हणजे ही एक दंडारीची कला असायची. तर आजच्या त्यावेळेला ही दंडारीची कला जी होती तर या प्रकाराला लोकांकडून कसा प्रतिसाद असायचा, लोक कसे बघायचे या कलेला. लोक चांगल्या दृष्टीने बघायचे, चांगला म्हणजे चांगली मदत करायचे. चांगले चांगले लोक म्हणजे या गावातले श्रीमंत लोक आवडत होते आणि कलाकार लोक आणून सण्या कार्यक्रम करत होते आणि खूप प्रोत्साहन देत होते. म्हणजे त्यावेळच्या प्रेक्षकांकडनं छान प्रतिसाद होता. बिलकुल. आता ते मोडून गेलं. आपल्या गावात एखादा कार्यक्रम करायचा दुय्यम तमाशाचा कोणी पैसा देत नाही, कोणी सहभाग देत नाही. आता आम्ही त्या वर्षी केला आणि झाला. त्यानंतर लॉकडाऊन लागला. करण्याचा विचार होता का दुसऱ्या गावच्या 2 पार्ट्या आणून कार्यक्रम करूया, तर लॉकडाऊन लागल्यानंतर ते सर्व फेटकायला गेलं काम. तर आता कोणी प्रसिद्ध म्हणजे साथ देऊ शकत नाही. पैशाचं पुष्कळ काम वाढलेलं आहे. 1 लाख 2 लाख रुपये म्हणजे 1 लाख रुपये सहजासहजी एक कार्यक्रम करायला लागते. त्यामुळं कोणी साथ देऊ शकत नाही आपल्या गावात चांदसपाटोळ्यात. पण पहिले जुने जे लोक होते हे आपल्या गावातले चांदसपाटोळे देशमुख कंपनी फार महत्त्व देत होते आणि कार्यक्रम करून घेत होते आणि कोणत्याही आपत्ती न यावा म्हणून पूर्ण ते उभे राहत होते पाठीमागे. तर एक वगनाट्य हा प्रकार होता. वगनाट्य आणि हा सोंगाड्या हे दोन्ही एक होते की वेगवेगळा प्रकार होता. सोंगाड्या म्हणजे वेगळा, वगनाट्य म्हणजे वेगळा. आता वगनाट्याची मला माहिती नाही आहे, पण सोंगाड्याची भरपूर माहिती. म्हणजे प्रत्येक राऊंडला तो सोंगाड्या म्हणजे कलाकार म्हणजे नक्कलजी एक गाण्यामध्ये एक नक्कल करायचीच म्हणजे लोक हसवासाठी. त्यानंतर 2 शाहिराची मताची, त्यानंतर समाज प्रबोधनासाठी नवरा बायको झगडे किंवा हे राष्ट्रीय गीत अमकं ढेकं किंवा पायणा असे तसे म्हणत. म्हणजे अर्ध्या घंटाचा राऊंड असे. अर्ध्या घंट्यामध्ये जेवढं काही मनाचं आहे तेवढं आटपावं लागे. तुम्ही जेव्हा शाहिरी करायची तेव्हा तुमच्या शाहिरीमध्ये सोंगाड्या कोण होता. माझ्या शाहिरीमध्ये सोंगाड्या होता भीमराव गायकी. आता तो मरण पावला. माझे सगळे गडी मरण पावले. माझा जिलकरी शामराव विठ्ठली देशमुख म्हणजे चुणक वाजवणारा. ढोलक मास्टर माझा मारुतराव मोरले, थोडी मयत आहे. आणि माझ्या साईडला जो होता मारुती गायकी तो बी मरण पावला. माझा क्लास मास्टर पोलीसमध्ये लागला, त्याला नोकरी लागली. त्यानंतर बबन तायवाडे ठेवला, तोही मयत झाला. तर असे आता त्या माझ्या कलाकार लोक सगळे चालले गेले. आता मी एकटा आणि साहेबराव उघडे 2 माणसं राहिलो आहे. तुम्हाला साथ देणारे हे सगळे आपल्याच गावातले होते. आपल्याच गावातले.
हे सगळे- वाठोड्यातलेच होते. हे सगळे साथ देणारे कलाकार आपल्या गावातले, हा शाहीर पण आपल्या गावातले. हा म्हणून कुठे प्रत्येक वेळा हे म्हणायला वावगं होणार नाही की ही माती कलाकारांना जन्म देते. मी जेवढं ऐकलेलं आहे त्यानुसार लोक या कलेबद्दल थोडे असं म्हणतात की शाहीर गाताना दोन अर्थी शब्द वापरायचे. हं. तर हे दोन अर्थी शब्द कसे वापरायचे किंवा तो जो दोन अर्थी शब्द वापरल्यामुळे लोक त्याला वेगळ्या प्रकाराकडून बघत होते. तर हे कसं काय असायचं? दोन अर्थी शब्द म्हणजे त्याचं काय म्हणणं, दोन अर्थी शब्द म्हणजे जर लोकांना जर नाही पटलं तो शब्द सोडून द्यायचा. लोकल जे पटते त्या गाण्याकडे वळायचं आणि लोकांना काय पाहिजे हे स्वतः शाहिराला समजायला असो की या गाणं म्हटल्यानंतर पब्लिक स्थिर बसली पाहिजे. याला दोन अर्थी शब्द म्हणतात. तर म्हणजे असं म्हणावं की दोन अर्थी शब्द फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन हा करायला वापरले. हा हा त्याचा अर्थ ह्या प्रेक्षकांवर अवलंबून असायचा हा. की तो प्रेक्षक कोणत्या अर्थाने तो शब्द घेतो. हा पण वास्तविक त्याचा उद्देश प्रेक्षकांचं फक्त मनोरंजन करण्यापलीकडे कोणता दुसरा नव्हता. नाही. तर असं म्हणूया की दिल रखा है सामने लाकर खुलूस से, दिल रखा है सामने लाकर खुलूस से, अब इसके आगे काम तुम्हारी नजर का है. मित्र हो, नजर ही प्रत्येकाची असते. त्याला कोणत्या नजरेनं बघावं हे प्रत्येक जण ठरवत असतो. मी तुमच्याबद्दल ऐकलेलं आहे जुन्या लोकांकडनं, माझ्या वडिलांकडनं, की तुम्ही एक प्रकार जो होता गवळण म्हणून प्रकार होता की आपल्या गावामध्ये गवळण काढली जायची, हा. गवळण निघायची. हा. तर ही गवळण म्हणजे नक्की प्रकार काय होता? नक्की प्रकार म्हणजे असा दिवाळीचा मोसम असते. दिवाळी जर आली की त्यावेळेला खूप चालत 5 दिवस गवळण चालायची. म्हणजे ते कशी की गाई म्हशी ओवाळायच्या. गहू बारसच्या दिवसपासून पहिले गाई म्हशी ओवाळायच्या. आरती घेऊन गवळण काढून गाई म्हशी ओवाळायच्या. गाईची पूजा करायची. त्यानंतर गाई खेळते. म्हणजे लक्ष्मी पूजनच्या दुसऱ्या दिवशी त्या गोठ्यावर गाई जात असे. मग त्या गाईबरोबर आपण आपली दंडार घेऊन जायची. त्या गाईची पूजा करायची. त्यानंतर मग गावात फिरण्यात गवळणला सुरुवात करायची. म्हणजे मग आम्ही घरोघरी फिरत असो रात्रीनं, रात्रभर. 2 बत्त्या आहे आणि 2 बत्त्या असून सध्या बत्त्याच्या उजेडानं घरोघरी फिरत असो. लोक झोपले असून सध्या दार उघडत असे. दार उघडून सध्या 2 गाणे ऐकत असे प्रेमाने आणि जे काय द्यायचे असले पैसे देत असे आणि रॉकेल सुद्धा देत असे त्या बत्तीत टाकायला. तो गवळणचा प्रकार आहे. हे दिवाळीचे 5 दिवस चालत असे. खूप छान. हा. तुम्ही तुमच्या सांगण्यावरून त्यावेळचं चित्र कसं असायचं मी थोडं कल्पना करू शकत आहे. ते चित्र डोळ्यासमोर माझ्या प्रत्यक्ष उभं होत आहे. तर तुम्ही गवळण काढायचे, तुमच्या अगोदर कोण गवळण काढायचे आणि नंतर कोण गवळण काढायचे, हा प्रकार आता पूर्णपणे बंद झाला. हा. आम्ही लहानपणापासून पण कधीच हा प्रकार बघितला नाही. नवीन पिढीने हा प्रकार बघितलेलाच नाही. तर तुमच्या अगोदर कोण काढायचे तुम्हाला आठवते का? तर माझ्या अगोदर गवळण करायचे आपल्या गावात चरणदास भोंड होता. तो आता नागपूरला गेला. त्याची पार्टी होती चांदसले. निश्वादे, भीमराव सालोडे असे काही 3-4 लोक होते. 4-5 लोक त्याचं म्हणजे मेळच होता तो. तर ते काढत असे. ते काढल्याच्या नंतर तो बोंड गेल्यानंतर त्याची पार्टी बंद पडली. त्यानंतर मी तयार झालो. मी तयार झाल्यानंतर मी सुरुवात केली. मी सुरुवात केल्यानंतर माझं बंद पडल्यानंतर देवदास मोरले यांनी चालू केलं. आता देवदास मोरलेनं बंद केलं. आता कोणीच चालू करून राहिलं नाही. कोणाला तो शौक राहिला नाही आणि कोणी तयार होऊन नाही राहिली पार्टी. म्हणून आपलं गाव स्तब्ध आहे. ही कला जोपासताना तुम्ही सांगितलं की श्रीमंत रामराव गणपतराव देशमुख हा या कलेला प्रोत्साहन देत होते, भरपूर साथ देत होते या कलेला. तर त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी आहे का की त्यांनी या कलेसाठी खूप साथ दिला? त्यांनी कसा साथ दिला? आता रामराव दाजीला मी पाहिलं नाही पण ऐकिवात आहे आणि त्यानं करून ठेवलेलं आहे हे आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे. त्यानंतर बाबासाहेब देशमुख होते. त्यांनी पुन्हा सगळे कामं करायचे. ह्या कलेला प्रोत्साहन द्यायचं, इज्जत वाढवायची कलाकारांची आणि त्यांना शौक होता रामलीला आणायचा.
महिना महिना वाड्यात ठेवायचा. रामलीला बघायला 2 गावची लोक जात असे. आणि नाटकसुद्धा आणत होते कमल मोघेचं मुंबईवरून. हे मी माझ्या डोळ्यानं बघितलं आहे. तर खूप काही साथ दिला त्यांनी, खूप काही इज्जत केली कलाकारांची. ज्यांच्या नावावर आपला हा ग्रुप आहे आरजीडीएन, हं, ते रामराव गणपतराव देशमुख हं. यांनी आणि त्यानंतर पण सगळ्यांनी या कलेला मदत केली. हीच नाही तर या गावामधले जे कलाकार होते त्या कलाकारांना त्यांनी प्रोत्साहन दिलं. आज मनोरंजनाची साधनं खूप वाढलेली आहेत. टी व्ही, मोबाईल, इंटरनेट हे सगळी मनोरंजनाची साधनं खूप वाढलेली आहेत. तर तुम्ही जेव्हा शाहिरी केली तो 1975चा काळ, हा, त्यावेळेला ही मनोरंजनाची साधनं उपलब्ध नव्हती. काहीच नव्हती. त्यावेळेला ही कला ही कलाच लोकांचं मनोरंजन असायचं. तर आज ही मनोरंजनाची साधनं वाढलेली आहेत. त्यामुळं कदाचित होऊ शकते की या कलेकडं थोडं दुर्लक्ष होत आहे. तर याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आता मनोरंजनाचं हे म्हणजे ह्या टी व्ही, हा मोबाईल यांनी सिनेमा टाकीजसुद्धा बंद पाडून टाकल्या. तर हे कलाकडे कसे वळणार आहे ते? त्यावेळेला काय असा होता की हे कोणतेच साधनं नसता, फक्त हाच एक कला होती. नाटक झालं किंवा रामलीला झालं किंवा हे दंडार दुय्यम तमाशा झाला, हेच होतं. आणि गावात गणपती बसल्यापासून प्रत्येक गावाला हे कार्यक्रम होत असे. गणपती 10 दिवस आम्ही घरी नाही यायचो. पूर्ण तारखा लागल्या राहायच्या. नंतर दुर्गादेवीमध्ये 10 दिवस जायचं. असे कार्यक्रम चालतच असे. क्यों का एका गावात जर कार्यक्रम असला तर बाजूच्या गावाचे लोक इथं आपल्या गावात पाहायला यायचे. असे हे कार्यक्रम चालत होते. आणि खूप म्हणजे चांगलं वाटे लोकांना, कारण की हे सगळं काही होतं नाही ना त्यावेळेला. बरोबर. मग मनोरंजन साधन एक हेच होतं. त्यावेळच्या प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप होता. खूप होता. आदराने बघायला येत असे, आदर करत असे, शांत चित्तेने बसत असे, ओरडत नसे, ऐकून घेत असे. हा, आपल्याच गावातील गझलकार श्री प्रफुल्ल भुजाडे सर यांच्या 2 ओळी मला आठवत आहे की ते म्हणतात एका गझलमध्ये की आम्हास रोज लाथा प्रत्येक पायरीला, आम्हास रोज लाथा प्रत्येक पायरीला, सांगा कुठे निजावे घेऊन सातरीला. आता खुशाल बंद्या नोटा खिशात ठेवा, आता खुशाल बंद्या नोटा खिशात ठेवा, तेजीत भाव आहे गर्दीत चिल्लरीला, तेजीत भाव आहे गर्दीत चिल्लरीला. ही कला जी शास्त्रोक्त कला होती, ही कला आज लुप्त होत आहे. आणि जी चिल्लर कला आहे त्या चिल्लर कलेला खूप महत्त्व येत आहे. तर ही कला कुठेतरी जोपासली जावी हाच प्रयत्न आपल्या या आरजीडीएनच्या माध्यमातून चालू आहे. तुम्ही तुमच्या फळातील कलाकारांची आठवण केली हा, की हे जे कलाकार होते तुम्हाला साथ देणारे, ते कलाकार पण आपल्याच मातीतले होते. हा. तर या गावाने कलाकारांना जन्म दिला. प्रत्येक प्रकारचा कलाकार या मातीतून निर्माण झाला. तर या गावाच्या मातीबद्दल, या कलेबद्दल तुम्ही काय म्हणाल? माझा साष्टांग नमस्कार आहे. आणि चांगलं वंदितो मी या मातीला, आणि खूप सारी इज्जत करतो. आरजीडीएन या ग्रुप मार्फत आपण हे जे जुने कलाकार आहे, हो. या मातीतले कलाकार हा, आहे, हा. ही जी जुनी संस्कृती, जुनी कला होती ती जोपासण्याचा, त्यांना पुन्हा एक उजाळा द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय या ग्रुप मार्फत. ठीक आहे. तर या ग्रुपच्या या प्रयत्नांबद्दल आपण काय म्हणाल? तुम्ही चांगलं करत आहात आणि असंच करावं. आणि लोक प्रबोधनही होते आणि लोकांच्या लक्षात आलं पाहिजे, आपण कोणीकडे वळलं पाहिजे. याकरता हे तुम्ही करून राहिले, हे चांगलं करत आहात, असा मी तुम्हाला धन्यवाद देतो. मित्र हो, आपण या गप्पांच्या शेवटाला पोहोचलो आहे. खूप गप्पा झाल्या. जी जुनी कला होती, जे जुने यांचे सवंगडी फळातील, या खूप आठवणी यांनी आपल्या पुढे या कार्यक्रमामधून शेअर केल्या. तर शेवटाला मला एवढं म्हणावंसं वाटेल की शेर मी केला न माझ्या जीवनाचा, शेर मी केला न माझ्या जीवनाचा, हुंदक्यांचा फक्त मी उद्गार केला.
हुंदक्यांचा फक्त मी उद्गार केला. तुमच्याबरोबर बोलून खूप छान वाटलं. जुन्या आठवणी तुम्ही ताज्या केला. तुम्ही ज्या पद्धतीनं आमच्यासमोर तुमच्या आठवणी शेअर केल्यात, एक दृश्य आमच्या डोळ्यासमोर उभं केलं, त्याबद्दल मी आपलं आभार मानतो. आणि हा कार्यक्रम आपण इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया, पुन्हा एका नवीन कलाकारासोबत, पुन्हा एका नवीन एपिसोड. तोपर्यंत धन्यवाद.